गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यं मोक्षमूलं सद्गुरु कृपा। हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। पुंडलीकवर्द्य हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय। सच्चिदानंद रामदास भगवान की जय। अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। आज आपण देवहूती आणि कर्दमांच्या कन्यांचे वंशज पाहणार आहोत। मरीची व कला यांना कश्यप व पौर्णिमा या नावाचे 2 पुत्र झाले। आत्री आणि अनुसया यांपासून दत्तात्रय, दुर्वास व चंद्रमा या नावाची 3 मुले झाली। ते अनुक्रमे विष्णू, शंकर व ब्रह्मा यांच्या अंशापासून झाले होते। विदुराने विचारले, या सर्व श्रेष्ठ देवांनी आत्री ऋषींच्या घरी काय करण्याचे हेतूने अवतार घेतले होते, ती कथा सांगा। मैत्रेय म्हणाले, दत्तात्रय आत्रींच्या घरी आले। पुरुष जर आत्रींसारखा तपस्वी बनेल आणि स्त्री जर अनुसयेसारखी तपस्विनी बनेल तर आजही त्यांच्या घरी दत्तात्रय येण्यास तयार आहे। न त्री तो आत्री, सत्व रज तम या 3 गुणांचा जो नाश करतो आणि निर्गुण होतो तो आत्री होय। सत्व रज तम या 3 गुणांत जीव मिसळला आहे। त्या 3 गुणांपासून जीवाला अलग व्हायचे आहे। या 3 गुणांशी जीव संलग्न आहे व या 3 गुणांचा संबंध सोडून त्याला ब्रह्मसंबंध जोडावयाचा आहे। जो त्रिगुणातीत ब्रह्मस्वरूप झाला आहे तो आत्री होय। शरीरात जो तमोगुण आहे त्याला रजोगुणाने मारा, दूर करा। रजोगुणाला सत्वगुणाने मारा। रजोगुण काम क्रोधाचा जनक आहे। सत्कर्माने सत्वगुण वाढतो। सत्वगुणही बंधनकारक आहे, त्यातही थोडा अहंकार असतो। म्हणून शेवटी सत्वगुणाने तत्वगुणाचा नाश करायचा असतो। सत्वगुणाचाही त्याग करायचा आहे आणि निर्गुणी बनावायचे आहे। जीव जर आत्री असेल तर त्याची बुद्धी अनसूया होय। बुद्धीतला सर्वात मोठा दोष असूया, मत्सर होय। दुसऱ्याचे चांगले पाहून ईर्ष्या करणे, जळणे हीच असूया किंवा मत्सर होय। दुसऱ्याच्या दोषांचा विचार श्रीकृष्ण दर्शनात विघ्न करणारा असतो। बुद्धीत जोवर असूया किंवा मत्सर असेल तोवर ईश्वराचे चिंतन होऊ शकणार नाही।
सर्वांमध्ये देवाचे दर्शन करणे आवश्यक आहे. जर जीव सर्वांमध्ये ब्रह्माचे दर्शन करील तर तो कृतार्थ होईल. ज्याची बुद्धी असूयारहित असते तोच आत्री होत असतो. त्यानंतर दत्तात्रयाचे आगमन होत असते. जीव 3 गुणांचा त्याग करून निर्गुण बनला आणि त्याची बुद्धी असूयारहित झाली तर ईश्वरी साक्षात्कार होत असतो. प्रभूच्या स्मरणाने बुद्धी जागृत होत असते. असूया ईश्वराच्या मार्गावरून पुढे जाण्यास प्रतिबंध करणारे असते. असूया ज्ञान मार्गात अडथळा करीत असते. म्हणून कुणाचीही असूया मत्सर करू नका. असूयारहित बुद्धीच ईश्वर चिंतन करू शकते. अनसूया महान पतिव्रता होती. एकदा महर्षी नारद कैलासात गेले. शंकर समाधीत होते. पार्वती पूजा करीत होती. पार्वतीने नारदाला प्रसाद दिला. नारद म्हणाले, लाडू फार सुरस झाला आहे. आज आपल्या हातचा प्रसाद मिळाला, पण अनसूयेच्या घरचे लाडू यापेक्षा श्रेष्ठ आहेत. पार्वती विचारले, ही अनसूया कोण? नारद म्हणतात, माते, तू तर पतिव्रता आहेसच, पण अनसूया महान पतिव्रता आहे. पार्वतीच्या मनात मत्सर जागा झाला. श्री शंकर समाधीतून जागे झाले तेव्हा पार्वतीने शंकराला वंदन केले. घरची माणसे नमस्काराची झोड उठवीत असतील तर समजून जावे की गठ्ठ्यात उतरण्याची तयारी चालू आहे. शंकरांनी विचारले की देवी काय भानगड आहे? पार्वती म्हणाली, कोणत्याही उपायांनी अनुसयेचे पातिव्रत्य भंग करा. शिवजी म्हणाले, म्हणजे शंकर म्हणाले, जो दुसऱ्याचे वाईट इच्छितो त्याचेच वाईट होते देवी. यात कल्याण होणार नाही, पण तुझी इच्छाच असेल तर प्रयत्न करूया. इकडे नारद वैकुंठात आले. लक्ष्मीला म्हटले. लक्ष्मीने नारदास विचारले, आज आपण इतक्या आनंदात का आहात? नारद म्हणतात, माते, वैकुंठाचे महात्म्य आजवर होते, पण आता अनसूयेच्या आश्रमाशिवाय कुठेही जाण्याची इच्छा होत नाही. मी तिच्या आश्रमातूनच येत आहे आणि म्हणून मी आनंदात आहे. लक्ष्मी विचारते, ही अनसूया कोण? नारद म्हणतात, ती महान पतिव्रता आहे. लक्ष्मी श्री विष्णूला म्हणाली, भगवान, कसेही करा आणि अनसूयाचा पावित्र्याचा भंग करा. पार्वती म्हणजे बुद्धी व विद्या यात मत्सर आहे. लक्ष्मी म्हणजे द्रव्य, द्रव्यात ईर्ष्या म्हणजे मत्सर राहत असतो. ब्रह्माणी म्हणजे रजोगुण. सावित्रीनेही ब्रह्मदेवाला याच प्रकारची विनंती केली. शंकर, विष्णू, ब्रह्मा हे तीनही देव चित्रकूटात एकत्र मिळाले. तीनही देव अनसूयेच्या आश्रमात आले. भिक्षा मागत असता ते म्हणाले, देवी, आम्ही भिक्षा मागतो, पण तू नग्न होऊन आम्हाला भिक्षा वाढशील तरच आम्ही भिक्षा घेऊ. अनसूयेने विचार केला की जर मी नग्न होऊन भिक्षा वाढीन तर माझे पातिव्रत्य भंग पावेल, किंवा मी भिक्षाच वाढली नाही तर घरी अंगणात आलेले अतिथी विनमुख जातील व मला पाप लागेल. हे तर महापाप आहे. देव म्हणतात, आम्हाला नग्न होऊन भिक्षा वाढ. याचा अर्थ हा की वैष्णवांनी वासनारहित होऊन आत्मसमर्पण करावे. ईश्वराला वासनारहित होऊन निष्काम सर्वस्व अर्पण करावयाचे असते. अनसूयेच्या मनात कोणतीही वासना नव्हती. सूक्ष्म वासना जरी मनात असेल तरी हे देव त्याच्या जवळही येणार नाहीत. अनसूयेने ध्यान केले. तिन्ही देवावर पाणी शिंपडले. ते तीनही देव तान्हे मुले झाली. पतिव्रतेत इतकी शक्ती असते. पार्वतीला वाटले, शंकर सकाळपासून गेले ते अजून आले नाहीत. लक्ष्मी व सावित्री आपापल्या पतीच्या शोधार्थ निघाल्या. तिन्ही देवी चित्रकूटात एकत्र आल्या. इतक्यात नारदही तेथे येऊन पोचले व अनुष्ठानात बसले. म्हणजे नारदांचं काम झालं आणि ते आपल्या जागेवर जाऊन बसले. देवींनी त्यांना विचारले की आमच्या पतींचा काही समाचार आपण जाणता का? नारद म्हणतात, प्रथम हे तर सांगा की श्रेष्ठ कोण, आपण की अनसूया? देवी म्हणाल्या,
अनसूया श्रेष्ठ आहे, पण आमचे पती कुठे आहेत? नारद म्हणतात, ऐकिवात आहे की आपले पती बालक बनून अनसूयेच्या घरी आहेत. आपणास ते अनसूयेच्या घरी मिळतील. दुसऱ्याचा मत्सर करणाऱ्याला शांती मिळत नसते. देवींना भीती वाटली की आम्ही तेथे गेलो तर अनसूया शाप तर देणार नाही. नारद म्हणतात, तुम्ही कुशाल मत्सर करा, अनसूया मात्र मत्सर करणारी नाही. अनसूया तुम्हाला सद्भावानेच पाहिल. तुमच्याविषयी तिच्या मनात सद्भावच असेल. म्हणून आपण आपला जर कोणी मत्सर जरी केला तरी आपण मात्र त्याचा मत्सर करायचा नाही, आपण त्याच्याकडे सद्भावानेच पाहायचं. देवी अनसूयेच्या आश्रमात आल्या. अनसूयेने देवतांकडून अनेक प्रतिज्ञा करविल्या की ते कोणत्याही स्त्रीला त्रास देणार नाहीत. इतक्यात आत्री येतात. ही 3 मुले कोण आहेत? अनसूया म्हणते, ही 3 बाळे आहेत व या त्यांच्या स्त्रिया आहेत. आत्री ऋषी म्हणतात, हे देवी असे म्हणू नकोस, हे मोठे देव आहेत. यानंतर आत्रींनी त्यांच्यावर तीर्थ शिंपडले. तिन्ही देव प्रकट झाले. ते म्हणू लागले की आम्ही आपल्या अंगणात मुले बनून खेळलो, ते सुख आम्हाला नेहमीसाठी मिळावे. त्या 3ही देवतांचे तेज एकत्र होऊन दत्तात्रेयाच्या रूपात प्रकट झाले. जेव्हा जीव काही मागत नसतो तेव्हा परमात्मा त्याला आपल्या स्वरूपाचे दान देत असतो. मार्गदर्शन गुरुकृपेशिवाय होत नसते. गुरु दत्तात्रेय मार्गदर्शन करणारी देवता आहे. त्यांचा जन्म मार्गशीर्ष महिन्यात झाला आहे. पहिल्या अध्यायात कर्दम ऋषींच्या कन्याचा वंश वर्णन केला गेला आहे. दक्ष प्रजापती व प्रसूती यांच्यापासून 16 कन्या झाल्या. त्यापैकी 13 मुली धर्माला दिल्या, 1 अग्नीला, 1 पितृगणाला व 16वी सती शंकराला दिली. धर्माला 13 पत्न्या होत्या. त्यांची नावे श्रद्धा, दया, मैत्री, शांती, पुष्टी, क्रिया, उन्नती, बुद्धी, मेधा, स्मृती, तितिक्षा, धृती आणि मूर्ती. आणि आता आपल्या मुलींची नावं काय विचारायलाच नको. धर्माची 13 लग्ने झाली. या 13 गुणांना जीवनात उतरवले तर धर्म निश्चितपणे सफल होतो. या 13 गुणांची संलग्न व्हाल तर तुम्हाला देव भेटेल. म्हणजे लग्नाचा अर्थ काय सांगितला? संलग्न व्हाल तर तुम्हाला देव भेटेल. धर्माची पहिली पत्नी आहे श्रद्धा. ईश्वरावर श्रद्धा ठेवा. धर्माची प्रत्येक क्रिया श्रद्धेने करा. श्रद्धा दृढ असावी. म्हणजे कशी श्रद्धा असावी? एके दिवशी नामदेवाच्या वडिलांना कुठे बाहेरगावी जाण्याचा प्रसंग आला. नामदेव त्यावेळी लहान होते. घरातून देवपूजा चालत असे. त्या पूजेचे काम नामदेवाकडे सोपविले होते. वडिलांनी नामदेवाला पूजेची सर्व रीत समजावून दिली होती. त्यानुसार नामदेवांनी दुधाचा नैवेद्य देवासमोर ठेवला, पण देव काही दूध पित नव्हते. नामदेवाने देवांच्या खूप विनवण्या केल्या. दररोज पिताजीच्या हाताने आणलेला नैवेद्य दूध आपण पिता आणि आज मी ठेवलेले दूध आपण का पित नाही, असा नामदेवाने देवाला सवाल विचारला. वडिलांनी सांगितले होते की देव थोडे लाजळू आहेत, त्यांच्या विनवण्या कराव्या लागतात. म्हणून नामदेव परोपरीने विनवू लागला, विठ्ठला, आपण जर दूध प्याला नाही तर माझे वडील मला मारतील. देवा, दूध प्या ना. पण जेव्हा सर्व विनवण्या व्यर्थ गेल्या तेव्हा नामदेव मूर्तीसमोर डोके फोडण्यास तयार झाले. ते म्हणाले, विठ्ठला, दूध प्यायचे आहे की नाही? जर तू दूध पिणार नशील तर मी माझे डोके फोडीन. श्री विठ्ठल नामदेवाची दृढ श्रद्धा पाहून प्रसन्न झाले. ज्या क्षणी नामदेव डोके फोडावयास तयार झाले त्या क्षणी भगवंत प्रगट झाले. भगवंताने दुधाचा कटोर घेतला व दूध पिऊ लागले. 5 वर्षाचा बालक नामदेव देवाला दूध पाजत होता. जेव्हा नामदेवाने पाहिले की देव सर्वच दूध पित आहेत तेव्हा त्याने देवाला मोठ्याने आवाज दिला व सांगितले की विठ्ठला, तुम्ही तर सर्वच दूध पित आहात, मला प्रसाद नाही का देणार? वडील तर मला दररोज प्रसाद देत असतात. नामदेवाचे प्रेम पाहून विठ्ठलनाथ प्रसन्न झाले. देवानी नामदेवाला मांडीवर घेतले व दूध पाजले.
दृढ भक्तीने दृढ प्रेमाने जडही चेतन बनते. म्हणून सर्व जीवांशी मैत्री ठेवा. श्रीधर स्वामी म्हणतात, सर्वांशी मैत्री साधणे तर कठीण आहे. जरी सर्वांशी मैत्री साधता आली नाही तरी हरकत नाही, पण कुणाशी वैर मात्र करू नका. कुणाशी वैर न करणे मैत्री करण्यासमानच आहे. धर्माची 13वी पत्नी आहे मूर्ती. तिच्या घरी नरनारायण प्रकट झाले. नारायणांचे माता पिता आहेत मूर्ती आणि धर्म. मूर्तीवर प्रेम करा. जो मूर्तीस माता व धर्मास पिता मानेल त्याच्या घरी नारायणाचा जन्म होईल. बद्रीनारायण भगवान वर्षातून एकदा मूर्ती देवीला भेटण्यास येत असतात. धर्म पिता आहे व मूर्ती माता आहे. धर्माचे पालन यथायोग्य कराल तर तुमच्या घरी नारायण प्रकट होतील. दक्ष प्रजापतींच्या लहान कन्येचा विवाह शिवशंकराशी झाला होता. दक्ष प्रजापतीने शिवशंकराचा अपमान केला होता, म्हणून सतीने आपले शरीर यज्ञात भस्म केले. भगवान शंकर महान आहेत. सचराचर जगताचे गुरु आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत म्हटले आहे, जगात जितके संप्रदाय आहेत त्या सर्वांचे आदिगुरु श्री शंकर आहेत. गुरु केल्या वाचून राहू नका. सर्व मंत्रांचे आचार्य शिवजी आहेत, म्हणून त्यांना गुरु मानून मंत्रदीक्षा घ्यावी. विदुर विचारतो, देवात सर्वश्रेष्ठ अशा श्री शंकराशी दक्ष प्रजापतीने वैर साधले. हे ऐकून आश्चर्य वाटते. ही कथा मला विस्ताराने सांगा. मैत्रेय सांगतात, प्राचीन काळी प्रयागराज क्षेत्रात मोठे ब्रह्मसत्र होते. ज्ञान आणि भक्ती जेव्हा एकत्र होतात तेव्हा मानव समाजात सुख व शांती नांदत असते. प्रयागमध्ये मोठे ब्रह्मसत्र झाले. सभेत अध्यक्षस्थानी शिवशंकर होते. त्यावेळी दक्ष प्रजापती सभेत आले. जेथे माणूस बसला असेल तेथेच त्याने भक्ती करावी, ती उत्तम भक्ती होय. शिवशंकर नारायणाचे ध्यान करीत होते. सभेत कोण आले गेले याचे त्यांना भान नव्हते. दक्ष सभेत आले तेव्हा इतर देवांनी त्यांचे उभे राहून स्वागत केले, पण शिवशंकर उभे राहिले नव्हते. त्यावेळी दक्षाला राग आला व त्याने शंकराची निंदा केली. श्रीधर स्वामींनी तर निंदेतून स्तुतीपर अर्थ काढला आहे. श्रीमद भागवतावर सर्वात उत्तम टीका श्रीधर स्वामींची मांडली जाते. ते नरसिंह भगवंताचे भक्त होते. दशम स्कंदात श्रीकृष्णाची शिशुपालांनी निंदा केली आहे. श्रीधर स्वामींनी त्या निंदेचाही स्तुतीपर अर्थ काढला आहे. कारण की निंदा ऐकण्यानेही पाप लागते. निंदा नरकासमान आहे. जी व्यक्ती उपस्थित नसते तिच्या दोषांचे वर्णन करणे म्हणजे निंदाच होय. म्हणजे आपल्या समोर व्यक्ती नाही आहे आणि ती कुठेतरी पाठी दुसरीकडे आहे आणि तिच्याबद्दल आपण बोलणे म्हणजे ती निंदा आहे. शिवशंकराची निंदा भागवतासारख्या ग्रंथात शोभत नाही. दक्ष प्रजापतीने म्हटले होते की शिवशंकर हा स्मशानात राहणार आहे, परंतु ही निंदा नसून स्तुतीच होय. काशी तर महास्मशान होय. देह ही महास्मशान होय. घरही स्मशान होय. याप्रमाणे स्मशानाचा अर्थ आहे सारे जग, म्हणजे शिवजी प्रत्येक वस्तूत विराजत आहे. सर्व जग स्मशानरूप आहे आणि शिवशंकर जगातील प्रत्येक वस्तूत समाविष्ट आहे, म्हणून ते व्यापक ब्रह्मरूप म्हणविले जातात. जगातील प्रत्येक पदार्थात शिवतत्व आहे. ब्रह्मतत्व व्यापक आहे. भगवान शंकर आशुतोष आहेत. शिवजीच्या दरबारात प्रत्येकाला प्रवेश मिळतो. ऋषी, देव, दानव आणि भूत पिशाच पण येतात. शिवाचा दरबार सर्वांकरता खुला आहे, नाहीतर हे बिचारे भूत पिशाच कुठे गेले असते. प्रभू रामचंद्रांच्या दरबाराच्या दारावर हनुमंत गदा घेऊन उभे आहेत. ज्याने रामाप्रमाणे भावावर प्रेम केले असेल, रामाप्रमाणे मर्यादांचे पालन केले असेल, परस्त्री माते समान मानले असेल, त्यालाच रामाच्या दरबारात प्रवेश मिळू शकेल. रामाच्या प्रत्येक मर्यादेचे पालन करणाऱ्यालाच रामाच्या दरबारात प्रवेश करण्याचा अधिकार आहे. याप्रमाणे जर अधिकार नसेल तर हनुमंत गदा मारून बाहेर हाकलून देतील. श्रीराम प्रभू राजाधिराज आहेत.
त्यांचे दर्शन रात्रीच्या 12 नंतर होत नाही. एरवी शिवाचे दर्शन तुम्हाला इच्छा होईल त्यावेळी होऊ शकेल. शिवजी म्हणतात, तुला ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळी ये, मी ध्यानस्थ बसलो असेन. कृष्णाच्या दरबाराची गोष्ट दशमस्कंदात येते. श्रीकृष्ण म्हणतो, माझ्या दरबारात यायचे असेल तर साडी नेसून यावे लागेल. कुणाला? शिवजींना सांगितलं. नाकात नथ घालावी लागेल. श्रीकृष्ण म्हणतो, माझ्या दरबारात यायचे असेल तर गोपी बना. गोपी बनून याल तर माझ्या दरबारात प्रवेश मिळेल. ज्याची अपेक्षा कमी असते तो उदार बनू शकतो. एकदा कुबेर भांडारी शंकराला विचारतो, महाराज, मी आपली काय सेवा करू? शंकर म्हणतात, जो दुसऱ्याकडून सेवेची अपेक्षा करतो व सेवा घेतो तो तर वैष्णव नव्हे, दुसऱ्याची सेवा करतो तो वैष्णव होय. माझ्यासाठी नारायण नारायण म्हणा. पार्वती माता कुबेरास म्हणाली, माझ्यासाठी एक सोन्याचा महाल बांधून दे. कुबेराने सोन्याचा महाल बांधून दिला. वास्तुपूजनाशिवाय तर नूतन घरात प्रवेश करता येत नाही. वास्तुपूजनासाठी रावणास बोलावले. रावणाने वास्तुपूजन करविले. मग या रावणाला आता राक्षस कसं काय म्हणता येईल? तो तर मोठा पंडित होता म्हणावं लागेल. शंकर रावणास म्हणाले, जे मागायचे असेल ते तू मागून घे. रावण म्हणाला, हा आपला नवीन महालच मला द्या. पार्वती म्हणते, मला माहीतच होते हे लोक आमचे जवळ काही राहू देणार नाहीत. याचकाला त्याच्या मागणीनुसार न देणे हे मृत्यू समान होय. शंकराने सुवर्ण महाल रावणाला दिला. रावणासारखा मूर्ख कुणी झाला नाही. रावण म्हणाला, शिवजी, सुंदर महाल तर तुम्ही मला दिला, आता ही पार्वती मला द्या. शिवजी म्हणाले, तुला जरूर असेल तर घेऊन जा. म्हणून म्हणतात की शिव भोळा चक्रवर्ती. शंकरासारखा भोळ देव नाहीये. कारण तो काय करतो, त्याची जो भक्ती जशी करतो तर त्याला जे जे जसं पाहिजे असेल तसं तो देऊन टाकतो. जगात असा दानवीर कुणी झाला नाही. रावण पार्वती मातेला खांद्यावर टाकून घेऊन चालला होता. पार्वतीने श्रीकृष्णाचे स्मरण केले. श्रीकृष्ण गवळी बनून रस्त्यात उपस्थित झाले. त्यांनी रावणाला विचारले, तू कुणाला नेत आहेस? रावण म्हणाला, भगवान शंकराने मला पार्वती दिली आहे. श्रीकृष्ण म्हणाला, तू किती भोळा आहेस. शंकर काय तुला पार्वती देऊन टाकतील? अरे, खरी पार्वती तर ते पाताळात लपून ठेवतात. ही तर पार्वतीची दासी तुला दिली आहे. दासी देऊन तुला मूर्ख बनवले आहे. खऱ्या पार्वतीच्या शरीरातून कमलाच्या फुलांचा सुगंध येत असतो. ह्या दासीच्या शरीरात काय असा सुगंध आहे? रावण घोटाळ्यात पडला. पार्वतीला रावणाच्या बरोबर जाण्याची इच्छा नव्हती, म्हणून तिने आपल्या शरीरातून दुर्गंध बाहेर सोडला. रावणाने त्याच ठिकाणी पार्वतीला सोडून दिले. रावण निघून गेला. नंतर प्रभूने त्याच ठिकाणी पार्वती मातेची स्थापना केली. तीच ही द्वैपायनी देवी होय. दक्ष म्हणाला, शिव स्वैराचार्य गुणहीन आहे. प्रकृतीचे कोणतेही गुण शंकराचे ठायी नाहीत, म्हणून ते निर्गुण ब्रह्म, विधिनिषेधातीत परमात्मा होत. शास्त्राच्या आज्ञा किंवा विधिनिषेधांची बंधने अज्ञानी जीवांसाठी आहेत. म्हणजे शास्त्रांचा विधी निषेध ही कोणासाठी? अज्ञानी लोकांसाठी आहेत. शिवशंकरासाठी नाहीत. दक्ष प्रजापती म्हणाला, आजपासून कोणत्याही यज्ञात दुसऱ्या देवांबरोबर शंकराला आहुती दिल्या जाणार नाही. श्रीधर स्वामींनी अर्थ काढला की सर्व देवांबरोबर नव्हे, शिवशंकर सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ आहेत, म्हणून त्यांना महादेव म्हणतात. इतर देवांच्या अगोदर शंकराला आहुती दिल्या जातील व यज्ञात जे शिल्लक राहील तेही शेवटी शिवालाच दिले जाईल. शिवपुराणात कथा आहे, शंकर पार्वतीचा विवाह होत होता. विवाहाच्या वेळी 3 पिढ्यांचा उच्चार करायचा असतो. शंकराला विचारले, आपल्या पित्याचे नाव सांगा. शंकर विचारात पडले, माझा पिता कोण बरे? महारुद्र शिवाचा जन्मच नाही. नारद म्हणाले, म्हणा माझे पिता ब्रह्मदेव आहेत. शंकर म्हणाले, माझे पिता ब्रह्मदेव आहेत. नंतर विचारले, तुमचा आजा कोण? शंकर म्हणाले,
माझे आजोबा विष्णू होत. नंतर विचारले, तुमचे पंजोबा कोण? हे ऐकून शिवशंकर म्हणाले, मीच सर्वांचा पंजोबा आहे. जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वर. शंकर महादेव आहे. सूत म्हणतात, शंकराच्या मस्तकात ज्ञानरूपी गंगा होती, म्हणून निंदा ऐकून त्यांनी ती सहन केली. शंकराच्या मस्तकात ज्ञानरूपी गंगा आहे. श्रीकृष्णाच्या चरणात ज्ञानगंगा आहे, म्हणून ते शिशुपालांनी केलेली निंदा सहन करू शकतात. प्रतिकार करण्याची शक्ती असूनही जो निंदा सहन करू शकतो तो महापुरुषच होय, तो धन्य होय. ज्याच्या मस्तकात ज्ञानगंगा असते तोच निंदा सहन करू शकतो. म्हणजे ज्याच्याकडे जे ज्ञान असतं तोच निंदा सहन करू शकतो. ज्ञान नसेल तर तो निंदा सहन करू शकणार नाही. निंदा सहन करणे महाकठीण काम आहे. निंदा सहन कराल तर प्रगती करू शकाल. जो कलह वाढवित असतो तो वैष्णव नव्हे. म्हणून शिवजी सभेत एक शब्दही बोलले नाहीत. सभेत नंदिकेश्वर उपस्थित होते, त्यांना ते सहन झाले नाही. त्यांनी दक्षाला 3 शाप दिले. ज्या तोंडाने तू निंदा केलीस ते तोंड शिरासह तुटेल. तुझ्या या शिराऐवजी बकऱ्याचे शरीर लावले जाईल आणि तुला ब्रह्मविद्या कधीही प्राप्त होणार नाही. शंकराची निंदा करणाऱ्याला कधीही मुक्ती मिळत नाही. शिवतत्वाला सोडून वागणाऱ्या बुद्धीला संसारात भटकावे लागते. तुला दुःख होत असते आणि कधीही शांती मिळत नाही. म्हणजे त्याला दुःख होत असते आणि कधीही शांती मिळत नाही. शिवनिंदा करणारा कधीही कामाला नष्ट करू शकत नाही. शंकर म्हणतात, तू का शाप देत आहेस? म्हणजे नंदी शाप देतो ना. शंकर काय बोलत नाही, नंदी शाप देतो. तेव्हा शंकर म्हणतात नंदीला, तू का शाप देत आहे? शंकराने विचार केला की मी जर बोललो नाही तर नंदिकेश्वर इतर देवांनाही शाप देईल. लवकरच ते कैलासाला आले. शंकराने मनात काहीच ठेवले नाही, सतीलाही काही सांगितले नाही. भूतकाळाचा जो विचार करतो तो भूताने घेरला असे समजा. म्हणजे म्हणून आमचे तुकाराम महाराज म्हणतात, मागे झाले ते पाहू नका, पुढे आहे जामीन तुका. यानंतर दक्षाने कणखल क्षेत्रात यज्ञाला आरंभ केला. त्याने असा दुराग्रह धरला की मी यज्ञात विष्णूची पूजा करीन, पण शंकराची मात्र पूजा करणार नाही. देवांनी त्याला परोपरीने समजावले की तुझा हा यज्ञ सफल होणार नाही. तरी त्याने हट्टाने यज्ञात आरंभ केला. ज्या यज्ञात शिवशंकराला आहुती दिल्या जात नाही त्या यज्ञात विष्णू पण येत नाहीत. ब्रह्मदधीचीही यज्ञात गेली नाहीत. काही देवता भांडण पाहण्याच्या निमित्ताने तिकडे जाण्यास निघाल्या. विमानात बसून त्या देवता जात होत्या. सतीने ती विमाने पाहिली. सतीला वाटले की या देवकन्या किती भाग्यवान आहेत, हे लोक कुठे जात आहेत. एक देवकन्या म्हणली, सती देवी, तुझ्या वडिलांच्या घरी यज्ञ आहे, तिथे आम्ही जात आहोत. काय, तुला माहीत नाही? तुला आमंत्रण नाही का? दक्षाने द्वेषबुद्धीने शंकराला आमंत्रण दिले नव्हते. पिता व पती यामध्ये बेबनाव झाला आहे याची जाणीव सतीला नव्हती. तिचे मन वडिलांकडे जाण्यास आतुर झाले. शंकर समाधीतून जागे झाले. शंकर म्हणाले, देवी, आज तू फार आनंदात दिसत आहेस. सती म्हणाली, आपले सासरे महायज्ञ करीत आहेत. शंकर म्हणाले, देवी, या जगात कुणाच्या घरी मंगल विवाह तर कुणाच्या घरी मरण होते. हा संसार दुःखाने भरलेला आहे. सुखरूप तर एक परमात्माच आहे. तुझे माझे पिता तर नारायणच होत. सती म्हणाली, महाराज, आपण किती निष्ठुर आहात. नातेवाईकांची भेट घ्यावी असे आपणास वाटत नाही. शंकर म्हणाले, देवी, मी सर्वांना मनाने भेटतो, कुणालाही शरीराने भेटत नसतो. प्रत्यक्ष शरीराने कुणालाही भेटण्याची मला इच्छा होत नाही. ज्या वेळेला असं आपल्याला वाटेल ना तेव्हा म्हणायचे की खरं ज्ञान आपल्याला आता ठसलं. सती म्हणाली, आपण तत्वनिष्ठ आहात, ब्रह्मरूप आहात, पण हे पतिदेवा, माझे तेथे जाण्याची इच्छा आहे. आपणही चला, आपला सन्मान होईल. शंकर म्हणाले, मला सन्मानाची इच्छा नाही. यावर सती म्हणाली, नाथ, आपण सर्वज्ञ आहात, आपण आपणाला व्यवहार ज्ञान नाही. आम्ही जर कुणाच्या घरी गेलो नाही तर कुणी आमच्या घरी येणार नाही. शिवजी उद्गारले, कुणी नाही आले तर बसल्या बसल्या रामराम करू. सतीने समजावण्याचा प्रयत्न केला
वाईट वाटत नसेल तर सांगते. मुलीला माहेरी जाण्याची किती उत्सुकता असते, किती आनंद वाटत असतो हे आपणास माहीत नाही. मुलगी व्हा म्हणजे आपणाला कळेल की मुलीला माहेरी जाण्यात किती सुख मिळते ते आपल्याला आलेच पाहिजे. शिवजी म्हणतात, देवी, जगात भटकण्याने शांती मिळत नसते. एकाच जागी बसून प्रभूला प्रसन्न करा. म्हणून आमचे तुकाराम महाराज म्हणतात, ठाईच बैसुनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. जोपर्यंत मनात जड पदार्थ किंवा जीव वास करतो तोपर्यंत परमात्मा तिथे येत नसतो. फार भटकणाऱ्याची बुद्धी भटकत असते. सती म्हणते, सती म्हणजे बुद्धी भगवान शंकराला सोडून जाते तेव्हा तिला फार भटकावे लागते. शिवजी शेवटी म्हणाले, तुझ्या वडिलांनी माझा अपमान केला आहे, तेथे गेल्याने काही चांगले होणार नाही. सतीने समजावले, नाथ, आपली काही गैरसमजूत झाली आहे. माझे पिता इतके मूर्ख नाहीत की ते आपणाला विनाकारण अपशब्द बोलतील. शिवजींनी मग यज्ञ प्रसंगाची हकीकत सतीला ऐकवली. सती चरित्रात पितृस्नेह व पतिनिष्ठा यांची वडाताण आहे. सतीने विचारले, आपण माझ्या वडिलांना का मान दिला नाही? शिवजी म्हणाले, मी तुझ्या पित्यांना मनातून मान दिला होता. मी कधीही कुणाचा अपमान करीत नसतो. सती म्हणाली, ही तर वेदांताची परिभाषा आहे. माझ्या पित्याच्या अंतःकरणात वास करणाऱ्या वासुदेवाला वंदन केले हे माझ्या पित्याला कसे कळावे? म्हणून संत होऊनी संताशी भाजावे. जोपर्यंत आपण संत होत नाही तोपर्यंत संतांची भाषा आपल्याला कळणार नाही. ते जे काय वागणूक देतील ते आपल्याला कळणार नाही. आपण आता सर्व विसरून जा. शिवजी हसून उद्गारले, देवी, मी विसरलो आहे. तुझे वडीलच अजून विसरले नाहीत. शंकराने सतीला पुष्कळ समजावले की जेथे मला मान मिळत नाही तेथे तुझाही अपमान होईल. तू स्वाभिमानी आहे, तुला अपमान सहन होणार नाही. तिथे जाऊ नकोस, अनर्थ होईल. आज एखादा जर पती जर आपल्या पत्नीला बोलला, त्याला माहीत असतं तिथं काय करणार. जर म्हणलं तिथं जाऊ नको, ती म्हणे नाही मी जाणार. आणि तिथं जाऊ नको, याला माहिती असतं तिथं जाऊन तिचा अपमान होणार असतो, पण नाही ती जाणारच. आणि मग आपण झाल्यावर मग कळतं, अरे 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 त्यांचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. पण ऐकणार कोण? सतीने ऐकले नाही. तिला वाटले, मी यज्ञासाठी गेले नाही तर पिता व पती यांच्यातील वैर वाढत जाईल. सर्वांना या वैराची घटना कळेल. तिने विचार केला की मी जाऊन वडिलांना सांगेन की बाबा, मी न बोलावताच आले, पण माझे पतिदेव आमंत्रणाशिवाय काही येणार नाहीत. तरी माझ्या भावाला पाठवून त्यांना बोलावून घ्या. पिता व पती यांचे जे वैर उत्पन्न झाले आहे ते मी शांत करीन. आज तरी पतीच्या आज्ञेचा भंग करून मी पित्याच्या घरी जाईन. सतीने घर सोडले. सती म्हणजे खरं म्हणलं तर बुद्धी. आणि जी बुद्धी वेगळी होते म्हणजे कोणापासून? भगवंतापासून. ती काय होणार? शेवटी फरफडच जाणार, तिची फरफडच होणार आहे. ज्या दिवशी भांडण होईल त्या दिवशी घर सोडून जाऊ नये. आता प्रत्येक स्त्रीने लक्षात ठेवलं पाहिजे, ज्या दिवशी आपल्या नवऱ्यावर जर भांडण होईल त्या दिवशी मात्र शांत राहायचं. तो दिवस तरी काहीच करायचं नाही, कुठं जायचं नाही. तरच त्याचा दुसऱ्या दिवशी काहीतरी फैसला होईल. जो घर सोडील तो सुखी होणार नाही. शंकराला वाटले की आता सती जात आहे, ती परत येणार नाही. जाऊ द्यावे, पण ती एकटी जाणे योग्य नाही. शंकराने आपल्या गणांना आज्ञा केली की तुम्ही सतीबरोबर जा. शुकाचार्य वर्णन करतात, राजा शिवगण आले. ते म्हणाले, माते, तू पायी पायी जाणे योग्य होणार नाही. सती नंदीवर बसली. शंकराने सतीच्या साड्या वगैरे वस्तू एका गाठोड्यात बांधल्या व तिला दिल्या. शिव व सती यांचे शेवटचे मिलन होते. शंकराला वाटले की सतीची एखादी वस्तू इथे राहिली तर माझ्या कृष्ण भजनात बाधा आणील, मनात विकार उत्पन्न होईल. असे कोणतेही चित्र घरात असू नये. त्या चित्राकडे लक्ष गेले की कृष्ण भजनात विघ्न येईल. सती म्हणाली, देवा, या सर्व वस्तूंची काय गरज आहे? शिवजी म्हणाले, देवी, तुला गरज पडेल, तू या सर्व वस्तू घेऊन जा. सतीला फार लवकर जायचे होते म्हणून व्यासांनी रस्त्याचे वर्णन केले नाही. सती यज्ञ मंडपात प्रवेश करते
ती शंकराची अर्धांगी आहे. सर्व जग तिचा सन्मान करते, पण एवढ्याने तिचे समाधान झाले नाही. ऋषी मुनी देखील तिचा सन्मान करतात. आदिशक्ती जगदंबेने दक्षाला प्रणाम केला. सतीला पाहून दक्षाला क्रोध आला. ही बया कशाला इथे आली? त्याने आपले तोंड फिरवले. दक्ष हा दक्ष नव्हे, अदक्ष होय. शिवमहिम्नात लिहिले आहे, क्रिया दक्षो दक्ष हा ऋतुपतिरधी शस्तनुभ्रता मृषी नामात्विजम शरणद सदस्या सुरगणः ऋतुभ्रेस्तस्त्वत्तः ऋतुफल विधान व्यसनिनो ध्रुवम कर्तुहा श्रद्धा विधुरम विचाराय ही मखाहा. श्रीधर स्वामींनी म्हटले आहे, क्रियादक्ष अपि अदक्ष मूर्खा. दक्ष क्रियदक्ष नव्हता तर क्रिया अदक्ष होता. सती विचारात पडली की माझे पिता माझ्याकडे पाहण्याशी तयार नाहीत. माझी आता इथे राहण्याची इच्छा नाही. म्हणजे दक्ष राजाने आपली मुलगी पार्वती तिच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. तेव्हा आता तिला तिथे राहण्याची इच्छा सुद्धा नाही. ती म्हणते की मी घरी जाईन. शिवजी उदार आहेत, ते माझा स्वीकार करतील. सती माता यज्ञ मंडपात फिरू लागली. सर्व देवतांची स्थापना केली गेली होती, फक्त शंकराची स्थापना केली गेली नव्हती. सतीने पाहिले की सर्व देवतांना त्यांचे त्यांचे यज्ञभाग दिले गेले होते, पण शंकराला मात्र त्यांचा यज्ञभाग दिला गेला नाही. शंकराचे आसनही मांडले गेले नव्हते. आज ईशान्य दिशा रिकामी पडली होती. दक्ष प्रजापतीने सतीचा अपमान केला, तो तिने सहन केला, पण पतीचा अपमान मात्र तिला सहन झाला नाही. म्हणून कुठल्याही पतिव्रता स्त्रीला आपल्या पतीचा अपमान सहन होत नाही. अशी आहे आपली भारतीय संस्कृती. सतीला फार दुःख झाले. जगदंबा क्रोधित झाली. डोक्याला बांधलेली फुलांची वेणी सुटून गेली. म्हणजे बापाने अपमान केला. बाप तिच्यावर बोलला नाही ते एवढं तिला विशेष नाही वाटलं, पण तिच्या पतीचा जो अपमान केला तो मात्र तिला सहन झाला नाही. म्हणून ती फार दुःखी झाली. जगदंबा क्रोधित झाली. डोक्याला बांधलेली फुलांची वेणी सुटून गेली. हे पाहून देवता मातेला वंदन करू लागले आणि म्हणाल्या, म्हणजे बाकीच्या देवता होत्या त्या तिला वंदन करून म्हणाल्या, माते क्रोध करू नकोस. सती म्हणाली, देवतांनो आपण घाबरू नका. आता मी माझा राग माझ्या या शरीरावर काढीन. या माझ्या शरीराकडून पाप घडले आहे. माझ्या पतीच्या आज्ञेचा मी भंग केला आहे. हे शरीर मी आता जाळून टाकीन. जगदंबेने सभेत 13 श्लोकात भाषण दिले आहे. अरे तुझ्यासारखा विषयी शिवतत्व कसे जाणू शकेल? जो शरीराला आत्मा समजतो तो शिवतत्व कसे समजू शकेल? जगदंबेने सभेत, म्हणजे त्यावेळेला पार्वतीने सभेमध्ये 13 श्लोकात भाषण दिले. ती अशी म्हणते, म्हणजे आपल्या पित्याला, अरे तुझ्यासारखा विषयी शिवतत्व कसे जाणू शकेल? जो शरीराला आत्मा समजतो तो शिवतत्व कसे समजू शकेल? मोठमोठ्या देवता श्री शंकराच्या चरणांचा आश्रय घेतात. शिवकृपेशिवाय कृष्ण भक्ती सफल होत नाही. प्रवृत्ती निवृत्तीच्या पलीकडे जाऊन स्वरूपात मग्न राहणारे शंकर परब्रह्म परमात्मा आहेत. शिवनिंदा करणाऱ्या दक्षाच्या पोटी आल्याबद्दल मला दुःख होत आहे. सती उत्तरेकडे तोंड करून बसली आहे. देह सोडण्यासाठी योगाचा तिने अवलंब केला आहे. शंकराचे ध्यान करता करता तिने आपल्या शरीरात अग्नितत्वाची भावना केली. आतून क्रोधाग्नी बाहेर आला. शरीर जळू लागले. आदिशक्ती जगदंबेचा अपमान झाला होता. आता दक्षाचे कल्याण होणे शक्य नव्हते. नारद शंकराकडे कैलासात आले. भगवान शंकर सनकादिक ऋषींना ब्रह्मविद्येचा उपदेश करीत होते. नारदही त्या सभेत बसले. त्यांना वाटले की शंकर किती भोळे आहेत. सतीने आपले शरीर जाळून टाकले तरी शंकराला दुःख झाले नाही. ते शंकराला म्हणाले, आपण विधूर झालात, आपला अपमान झाला,
हे सतीला सहन झाले नाही. सतीने आपले शरीर जाळून टाकले आहे. आपण विधूर झाला म्हणजे आपण पत्नीचा जर पती गेला तर आपण काय होतो, ती विधवा झाली. आणि ह्याची पत्नी गेली ना, म्हणून त्याला विधूर म्हटले. सतीने आपले शरीर जाळून टाकले आहे. आदिशक्तीचा नाश होत नसतो. सती अदृश्य रूपाने शंकराचे ठाई मिळून गेली आहे. म्हणजे ती शक्ती आहे ना ती, मग ती एक शक्ती त्या शक्तीमध्ये एकरूप झाली. नारद म्हणतात, शिवजी आपण या लोकांना दंड द्या. शंकर म्हणतात, मला कुणालाही सजा द्यावयाची नाही. जो आपल्या शिरावर गंगा धारण करतो त्याला क्रोध कसा येईल? शिवजी परमात्मा आहेत, त्यांना क्रोध कसा येईल? त्यांना रागही येत नाही व कामविकारी त्रास देत नाही. फार सरळ वागणाऱ्या माणसाला जग दुर्बल मानते. नारदांनी जेव्हा सांगितले की आपल्या गणांना मारले गेले आहे, तेव्हा शंकरांना थोडा राग आला. त्यांनी जटेतून वीरभद्राला निर्माण केले. शंकर त्याला म्हणाले, दक्षाच्या यज्ञाचा यजमानासहित तू नाश करून टाक. वीरभद्र तेथे गेला. त्याने त्या यज्ञात फार मोठा संहार केला. यज्ञभूमी स्मशानभूमी झाली. यज्ञाचा विध्वंस झाला. दक्षाला पकडून त्याचे शिर कापले. देवदेवता घाबरल्या. त्या ब्रह्मदेवाला शरण गेल्या. ब्रह्मदेवाने त्यांना बजावले की ज्या ठिकाणी शंकराची पूजा होत नाही तेथे तुम्ही का गेलात? जा, शंकराची क्षमा मागा. देवता म्हणतात, आमची एकट्याने जाण्याची हिंमत होत नाही, आपण सोबत चला. सर्व देवदेवता कैलासात गेल्या. महादेवांनी ब्रह्मदेवांना साष्टांग नमस्कार केला. देवतांनी शंकराला प्रणाम केला. ब्रह्मदेव हसत हसत म्हणाले, यज्ञ उत्पन्न करणारे आपणच आहात व विध्वंस करणारे आपणच आहात, म्हणून आता यज्ञ पूर्ण होईल असे करा. आपणही तेथे जा. शंकर भोळे तर ठरलेत. ते येण्याला तयार झाले व यज्ञ मंडपात आले. यज्ञ मंडपात रक्ताच्या नद्या वाहताना त्यांना दिसल्या. ते वीरभद्राला म्हणाले, मी तर तुला शांततेने सर्व काम करण्यास सांगितले होते. वीरभद्र क्षमा मागू लागला. दक्षाच्या धडावर बकऱ्याचे मुंडके लावले गेले. दक्षराजाचं मुंडकं उडवलं होतं ना, मग शंकरांनी त्याला बकऱ्याचे मुंडके लावले. बकरा अतिकामी असतो. शंकराची निंदा करणारा दुसऱ्या जन्मात बकरा होत असतो. म्हणून शंकरांची निंदा करायची नाही. म्हणजे आता दुसऱ्याची निंदा करायची नाही, तो पुढच्या जन्मामध्ये बकरा होतो. अज या शब्दाचा दुसरा अर्थ होतो परब्रह्म. दक्षाच्या धडावर बकऱ्याचे म्हणजे अजाचे मस्तक ठेवले गेले. म्हणजेच दक्षाला परब्रह्म दृष्टी प्राप्त झाली. अज मस्तकाचा अर्थ आहे ब्रह्मदृष्टी. म्हणजे अज मस्तकाचा अर्थ आहे ब्रह्मदृष्टी. दक्ष भानावर आला आणि शंकराची स्तुती करू लागला. दक्ष प्रजापतीने शंकराची पूजा केली. तो म्हणाला, मला माझ्या मुलीचे सतीचे दर्शन घ्यायचे आहे. शंकराने सतीला विचारले, तू बाहेर येऊ इच्छितेस? जगदंबेने नाकारले. शिवपूजन केले गेले तेव्हा कृष्ण भगवान प्रकट झाले. कृष्णाचे मत असे आहे की जो शंकरात व माझ्यात भेद पाहतो तो नरकगामी होतो. या सिद्धांताचा भागवतात अनेकदा उल्लेख आला आहे. हरी व हर यांच्यात दक्षाने जो भेद केला होता तो आता संपला. एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायणात हरिहरात अभेद दाखवला आहे. सत्वगुणांचा रंग पांढरा आहे, तमोगुणाचा काळा आहे. विष्णू भगवान सत्वगुणांचे स्वामी आहेत, म्हणून त्यांचा रंग गोरा असायला पाहिजे, पण ते काळे दिसू लागले. आणि शंकर तमोगुणांचे स्वामी म्हणून त्यांचा रंग काळा असावा पाहिजे होता, पण शंकर गोरे दिसू लागले होते. असे का झाले? विष्णू काळे व शंकर गोरे. एकनाथ महाराज म्हणतात, शंकर दिवसभर विष्णूचे ध्यान करतात म्हणून शंकराला गौरवर्ण मिळाला आहे, आणि विष्णू सर्व काळ शिवाचे ध्यान करतात म्हणून नारायणाला काळा रंग मिळाला. यावरून हे लक्षात येईल की ध्यानात असा गुण आहे की जो ज्याचे ध्यान करतो त्याला त्याचा रंग मिळतो. म्हणून दोघांत अभेद आहे. हरिहर एक आहे. शिवकृपेशिवाय सिद्धी मिळत नाही. ब्रह्मविद्या सुद्धा शिवकृपेशिवाय मिळत नसते. शिवतत्व एकच आहे हे सर्व जीव मात्रांना दाखवण्याचा भगवंताचा उद्देश आहे. सर्व जीवांना शंकराला भेटण्याची इच्छा होत असते. म्हणजे शिवतत्वाला
निवृत्ती धर्माचे आचार्य आहेत. शंकर व प्रवृत्ती धर्माचे आचार्य आहेत श्रीकृष्ण. म्हणजे निवृत्ती धर्माचे आचार्य आहेत शंकर व प्रवृत्ती धर्माचे आचार्य आहेत श्रीकृष्ण. सर्व प्रकारच्या प्रवृत्तीमध्ये राहून प्रवृत्तीचा थोडासाही रंग लागू न देणे याचा आदर्श श्रीकृष्णांनी जगाला दाखविला आहे. दक्षाच्या यज्ञ प्रसंगात आपण पाहिले की अनन्य भक्तीचा हा अर्थ नव्हे की एकाच देवाची भक्ती करावी व दुसऱ्याची करू नये. अनेकात एका देवाचे दर्शन करा. म्हणजे अनेक जे देव आहेत त्यांच्यामध्ये एक देव असं समजून दर्शन करा. आपण काय करतो, वेगवेगळे देव समजून आपण त्याची पूजा करतो. तर भक्तीचा हाच अर्थ आहे. प्रभू सर्वव्यापक आहे. म्हणजे भक्तीचा अर्थ काय, प्रभू भगवंत सर्वव्यापक आहे. जो सर्वांमध्ये एकच देव पाहतो तो खरा वैष्णव होय. आपल्या इष्ट देवतेत परिपूर्ण भाव ठेवावा. दुसऱ्या देवांना आपल्या इष्ट देवतेचा अंश मानून वंदन करावे. पत्नी आपल्या पतीत अनन्य भाव ठेवून इतर नातेवाईकांवर सामान्य प्रेम करते. कित्येक वैष्णव म्हणतात की आम्ही शिवपूजन केले तर आम्हाला अन्याश्रयाचा दोष लागेल, पण ते चूक आहे. 5 देव एकच आहेत, त्यांच्यात भेदबुद्धी ठेवू नका. शंकर व पार्वतीच्या विवाहाच्या वेळी गणेश पूजन केले गेले होते. गणपती ब्रह्मस्वरूप आहेत, ते तर नित्य आहेत, पण पार्वतीच्या घरी त्यांचा अवतार झाला होता. खुशाल या सर्व देवतांची पूजा करा, पण जर बालकृष्णाची पूजा न घडली तर सर्व पूजा निष्फळ होईल. बालकृष्ण प्रेमाचे दाते आहेत. या प्रेमाशिवाय ज्ञान कोरडे आहे. प्रेमाशिवाय ज्ञानाची शोभा नाही. दक्ष प्रजापतीने यज्ञ केला, पण त्याने भेदबुद्धी मनात ठेवून शंकराची पूजा केली नाही, म्हणून त्याच्या यज्ञात विघ्न आले. हे शरीर पंचायतन आहे. पंचतत्वांनी हे शरीर बनले आहे. एका एका तत्वाचा एक एक देव आहे. या पंचतत्वांचे 5 प्रधान देव खालीलप्रमाणे आहेत. पृथ्वी तत्व गणेश. गणेशाच्या पूजनाने विघ्नांचा नाश होत असतो. गणेश विघ्नहर्ता आहे. गणेश पूजनाने तुमच्या सत्कार्यात विघ्ने येणार नाही. जलतत्व म्हणजे शिव. शिवाच्या उपासनेने ज्ञान मिळते. तेजतत्व म्हणजे सूर्य. सूर्याची उपासना आम्हाला निरोगी करत असते. आरोग्यम भास्करात इच्छेत. पृथ्वीवर सूर्य प्रत्यक्ष देव आहे. एका नास्तिकाने मला देव दाखवा म्हणून म्हटले. मी सूर्याकडे बोट दाखवून त्याला म्हटले, हाच साक्षात परमेश्वर आहे. प्रतिदिन कमीत कमी 11 नमस्कार घालीत जा. वायुतत्व म्हणजे माता. माता पार्वती धन देत असते. आकाशतत्व म्हणजे विष्णू. विष्णूची उपासना प्रेम देत असते व प्रेम वाढविते देखील. सूर्याच्या उपासनेने तुम्हाला उत्तम आरोग्य मिळते. शंकराच्या पूजेने तुम्हाला ज्ञान लाभ होईल. पार्वतीच्या पूजेने तुम्हाला धनलाभ होईल. बुद्धी संपत्ती शरीर असूनही जर कृष्ण भक्ती न घडेल तर कार्यपूर्ती होणार नाही. श्रीकृष्ण प्रेमदाता आहेत. द्वारकाधीशांच्या स्मरण पूजेत तन्मय होऊन जर दक्षाने शंकराची पूजा केली असती तर काही बिघडले नसते, पण त्याच्या मनात वैरभाव होता. त्याने दुष्ट भावाने यज्ञ केला, म्हणून तो यज्ञ पापरूप झाला. जीवच दक्ष होय व सद्गुरु शिवजी होत. म्हणजे जीव तो दक्ष आणि सद्गुरु म्हणजे शिव शंकर. शरीराला साधेपणात ठेवा. शरीर हे एक मूठभर भस्म होय, म्हणून त्याचा अनावश्यक शृंगार व लालन सोडून द्या. मानव जीवन तपश्चर्येसाठी आहे. जो तप करीत नाही त्याचे पतन होतेच. मानवी जीवनाचे ध्येय भोग नव्हे, ईश्वर भजन होय. समभाव सद्भाव सिद्ध करण्यासाठी सत्संगाची जरुरी आहे. समभाव जेव्हा सिद्ध होतो तेव्हा सर्व जड वस्तूत ईश्वर भावना जागत असते. मानवाचा अवतार परमेश्वराची आराधना व तप करण्यासाठी आहे. पशुही भोगांचा उपभोग घेतात. जर मनुष्य केवळ भोगांच्या मागे वेड्यासारखा लागला
तर त्याच्यात व पशुत अंतर ते कोणते राहिले? प्रभूने माणसाला बुद्धी दिली आहे म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, बुद्धीचे वैभव आणणे नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. म्हणजे प्राण्यांना आणि मनुष्याला सगळं काही सारखं दिले, पण मनुष्यामध्ये सर्वात श्रेष्ठ अशी बुद्धी दिलेली आहे, म्हणून बुद्धीचे वैभव आणणे नाही तुझे. प्रभूने माणसाला बुद्धी दिली आहे, ज्ञान दिले आहे, पशूंना काही दिले नाही. येणाऱ्या उद्याची चिंता मानव करू शकतो, पशु नाही. देव तप करू शकत नाहीत, पशु तप करू शकत नाहीत. देव पुण्याचा उपभोग घेऊ शकतात. तपश्चर्याचा अधिकार केवळ मनुष्यालाच आहे. मनुष्य विवेकपूर्ण भोगांचा उपभोग घेऊ शकतो. मानवी जीवन नाना प्रकारची तपे करण्यासाठी आहे. तपाचे अनेक प्रकार आहेत. कष्ट करीत सत्कर्म करणे म्हणजे तपच होय. उपासनाही तपच आहे. पौर्णिमा, अमावस्या हे दिवस पवित्र मानले गेले आहेत, त्या दिवशी उपास केला पाहिजे. परोपकारात शरीर झिजवणे ही तपच होय. गीतेत तपाची व्याख्या करताना म्हटले आहे, भाव संशुद्धी रीते तपो मानस समुच्चते. भाव संशुद्धी ही एक मोठे तप आहे. सर्वांमध्ये भगवंत विराजमान आहेत असा अनुभव करणे म्हणजे महान तप होय. तपाचा अर्थ सांगितलाय. सर्वांमध्ये भगवंत विराजमान आहे म्हणजे जे जे भेटे भूत ते मानी जे भगवंत, किंवा सर्वांगटी राम देहादे एक सूर्यप्रकाशक शस्त्र रश्मी, असा ज्याला अनुभव येतो त्याला तप म्हणतात. म्हणजे अंतःकरणाच्या पावित्र्याने सदा सर्वदा शांती आणि प्रसन्नता राहील. प्रिय व सत्य बोलणे हे वाणीचे तप होय. म्हणजे कुठल्या तरी एकाच गोष्टीमध्ये, एका वस्तूमध्ये देव पाहणं हे बरोबर नसून सर्वांमध्ये देव पाहणं हे बरोबर आहे, आणि त्याला तप म्हटलं. स्वच्छता, पावित्र्य, सरळपणा, ब्रह्मचर्य, अहिंसा हे शारीरिक तप होय. म्हणजे पावित्र्य असलं पाहिजे, सरळपणा असलं पाहिजे, ब्रह्मचर्य असलं पाहिजे, आणि त्यांच्याकडून कुठली हिंसा घडता कामा नये, याला शारीरिक तप म्हणतात. सर्वांठाई समभाव आणि सद्भाव ठेवणाऱ्यांच्या मनात काम कधी प्रवेश करू शकत नाही. तर समभाव म्हणजे सगळ्यामध्ये जर सारखा भाव ठेवला, सर्वांमध्येच भगवंत आहे असं जर आपण मांडलं, तर आपण कोणाचा द्वेष करणार, कोणाची निंदा करणार. म्हणून सर्वांमध्ये समभाव आणि सद्भाव असला पाहिजे. विकार व वासना नष्ट करण्याचा हा श्रेष्ठ उपाय होय. जो सर्वांठाई सद्भाव बाळगतो आणि सर्वांमध्ये ईश्वराचा अंश आहे असा अनुभव घेतो, तो जीवनात सफल होतो. प्रजापती दक्षाने यज्ञात शुद्ध भाव समभाव ठेवला नाही म्हणून त्याला दुःख सहन करावे लागले. यज्ञानेही त्याचे कल्याण झाले नाही, कारण त्याने शंकराविषयी कुबुद्धी ठेवून यज्ञ केला होता. जर सर्वांमध्ये समभाव ठेवला असता तर सगळ्यामध्ये देव आहे असं समजून त्याने ती कुबुद्धी ठेवली नसती, पण त्याने प्रत्येकामध्ये वेगवेगळी बुद्धी ठेवली. म्हणून त्यांना असं म्हणलंय, शंकराविषयी कुबुद्धी ठेवून यज्ञ केला होता. दक्षाने यज्ञ करतानाही वैरभाव ठेवला होता की मी शंकराची पूजा करणार नाही. याच कारणाने यज्ञात बाधा उत्पन्न झाली. म्हणून कुणाविषयी कुभाव ठेवू नका. जर कुणाविषयी कुभाव ठेवून म्हणजे वाईट भाव ठेवून जर आपण कुठलेही चांगलं कर्म जरी करायला गेलो तरी ते चांगलं होणार नाही, हे आपल्याला यज्ञातून कळलं जातं. सद्भाव नसल्या कारणाने दक्षाचे धर्मकार्य अधर्मरूप झाले. मग जरी तो धर्मकार्य समजत होता करताना, परंतु त्याने समभाव न ठेवता केल्यामुळे ते कार्य जरी धर्मकार्य जरी वाटत असलं तरी ते अधर्मच झालं. प्रजापती दक्षाच्या यज्ञाच्या कथेचा उद्देश हरिहराचा अभेद दाखवणे होय. म्हणजे हरी आणि हर म्हणजे विष्णू आणि शंकर ही एकच आहे असा त्या यज्ञाचा अर्थ आहे. शिवचरित्राची ही कथा श्रोता व वक्ता अशा दोघांच्याही पापांना भस्मीभूत करणारी आहे. अधर्माच्या वंशजापासून सावध राहा.
4थ्या स्कंदाच्या 8व्या अध्यायातील पहिल्या 5 श्लोकात अधर्माच्या वंशजाचा उल्लेख आहे. हे श्लोक महत्त्वाचे आहेत. पुण्य न घडले तर हरकत नाही, पण पाप करू नका. अधर्माच्या पत्नीने नाव मूर्षादेवी. खोटे बोलण्याचा स्वभाव फार वाईट. त्याच्यापासूनच दंभाचा जन्म होतो. म्हणजे दांभिकपणा कधी निर्माण होतो आपल्यामध्ये? आपण ज्या वेळेला खोटं बोलतो तेव्हा दंभाचा जन्म होतो. लोक वैष्णव म्हणून घेऊ इच्छितात, पण खरे बोलण्याची, खरा वैष्णव होण्याची इच्छा मात्र बाळगत नाही. दंभाचा पुत्र लोभ व लोभाचा पुत्र क्रोध होय. क्रोधाची कन्या दुरुक्ती म्हणजे कर्कश वाणी होय. महाभारताच्या युद्धाचे व रामायणातील करुण प्रसंगाचे मूळ या कर्कश वाणीतच आहे. दुर्योधन पाय घसरून ज्यावेळी पडला त्यावेळी भीम म्हणाला, अंधस्य पुत्र हा अंध. हे शब्द दुर्योधनाच्या वर्मी लागले. त्या शब्दांनी त्याला लाज व अपमान वाटला. म्हणजे काय अर्थ झाला? आंधळ्याचे पुत्र सुद्धा आंधळेच. याचा परिणाम म्हणजे महाभारताचे दारुण युद्ध होय. सीतेने वनात लक्ष्मणाची कठोर वाणीने निर्भत्सना केली, म्हणून त्याची इच्छा नसूनही मारीत राक्षसाच्या कपटी शब्दांचा पाठलाग करावा लागला. लक्ष्मणाच्या अनुपस्थित रावणाने सीतेला पळवून नेले आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने रामायणास सुरुवात झाली. म्हणून कर्कश वाणीचा कधी उच्चार करू नका. म्हणजे दुसऱ्याला अशी लागल अशी वाणीचा वापर करू नका. केवळ या दुर्गुणापासून जर तुम्ही वाचाल तर पुष्कळ काही तुम्हाला साधेल. कर्कश वाणीने कली उत्पन्न होत असतो. कली कलहाचेच रूप होय. भागवताचा उद्देश असा आहे, इंद्रियांना हरिरसात बुडवून ठेवणे. नामदेव शिंप्याचा, गोरा कुंभाराचा, शेणा नाव्याचा धंदा करीत होते. म्हणजे नामदेव महाराज शिंप्याचा, गोरा महाराज कुंभारांचा आणि शेणा महाराज नाव्याचा धंदा करीत होते. त्यांनी आपल्या धंद्यातूनच ज्ञान मिळवले आणि शुद्ध व्यवहार केल्यामुळे त्यांचे जीवन सार्थकी लागले. आता अर्थ प्रकरणाचा आरंभ होत आहे. संपत्तीने शांती प्राप्त होत नाही, तर संयम, सदाचार आणि चांगल्या संस्कारांनी प्राप्त होत असते. म्हणजे शांती जर आपल्याला हवी असेल तर संपत्तीने कदापि होणार नाही. तर जर शांती हवी असेल तर काय पाहिजे आपल्याकडे? संयम, सदाचार आणि चांगल्या संस्कारांनी प्राप्त होत असते. संपत्तीने विकार, वासना वाढत असते. म्हणून धर्माचे प्रकरण प्रथम व अर्थाचे नंतर येत असते. आता ध्रुवाचे आख्यान येत आहे. उत्तानपादाची कथा म्हणजे जीवमात्रांची कथा होय. ध्रुवा आख्यानात मैत्रेयांनी मनूच्या 3 कन्याच्या वंशाचे वर्णन केले. मनूचे 2 पुत्र होते, प्रियव्रत व उत्तानपाद. प्रियव्रताच्या वंशाचे वर्णन 5व्या स्कंदात येईल. या 4थ्या स्कंदात उत्तानपादाची कथा सांगितली आहे. ध्रुव बाळाची कथा. उत्तानपादाला 2 पत्नी होत्या, एक सुरुची व दुसरी सुनीती. सुरूच्या मुलाचे नाव होते उत्तम आणि सुनीतीच्या मुलाचे नाव होते ध्रुव. जीव मात्र उत्तानपाद होत. मातेच्या गर्भात राहणारे सर्वच जीव उत्तानपाद होत. जन्म होताना प्रथम डोके, नंतर पाय बाहेर येत असतात. ज्यांचे पाय पहिले व डोके नंतर येते ते उत्तानपाद होत. जन्माच्या वेळी सर्वांची दशा अशी होते. जीवाच्या 2 पत्नी असतात, एक सुरुची व दुसरी सुनीती. मनुष्य मात्रांना सुरुचीच आवडते. इंद्रिय जे जे मागतील ते विषय उपभोगण्याची जी इच्छा ती सुरुची होय. सुरुचीचा अर्थ आहे वासना. आजकाल तर सर्वांना सुरुचीच आवडत असते. मनाला, इंद्रियाला जे आवडते तेच मनुष्य करू लागतो. तो नाही शास्त्राला विचारित, न धर्माला, ना संतांना. रुची म्हणजे मनपसंत इच्छा. मन जे मागेल त्या भोगात लीन होण्यासाठी जो आतुर असतो तो रुचीचा दास असतो. ज्याला रुची प्रिय असेल त्याला नीती कशी बरे आवडेल? नीती कितीही विरोध करा, इंद्रिय तर स्वभावतःच विषयांकडे धाव घेतात.
मनुष्य मात्राला सुनीती म्हणजे नीतीशी अधिक प्रेम नसते, ती प्रियराणी होऊ शकत नाही. जीव मात्राविषयी हीच गोष्ट आहे, त्याला सदाचारयुक्त संयमपूर्ण जीवन आवडत नसते. जीव वासनेच्या अधीन होऊन विलासी जीवन जगू इच्छितो. जीव नीतीच्या अधीन राहू इच्छित नाही. त्याला वाटत असते की सुरुचीच्या अधीन राहण्यात उत्तम फळ लाभेल. सुरुचीचे फळ उत्तम असते म्हणून तिच्या मुलाचे नाव उत्तम ठेवले. उत्त ईश्वर, तम अंधकार, अंधकार अज्ञान होय. ईश्वरांच्या स्वरूपाचे अज्ञानच उत्तमाचे स्वरूप होय. इंद्रियांचे दास झाल्यावर ईश्वराच्या स्वरूपाचे ज्ञान होणार नाही. जो सुरुचीत फसला आहे आणि विलासी जीवन जगतो आहे त्याला ईश्वराच्या स्वरूपाचे ज्ञान होणार नाही. तो ईश्वराला ओळखू शकत नाही. ईश्वराचे ज्ञान विलासी पुरुषाला होऊ शकत नाही, विरक्तालाच होऊ शकते. गीतेला विचारा, कोणत्या व्यक्तीला ईश्वराचे ज्ञान होऊ शकते? ज्या व्यक्तीत सत्वगुण वाढलेला असतो त्यालाच ज्ञान प्राप्त होत असते. सात्विक गुणांची वृद्धी संयमपूर्ण जीवन जगण्यानेच होते. केवळ शब्दज्ञान म्हणजे ज्ञान नव्हे. उत्तम विषय क्षणिक सुख देत असतात आणि ते क्षणिक सुख म्हणजे विषयानंद होय, ज्ञानानंद नव्हे. इंद्रिय व विषयांच्या संयोगाने जे क्षणिक सुख मिळते ते खरे सुख नव्हे, तो सुखाचा आभासच होय. खाजविल्याने सुख नव्हे तर सुखाचा आभासच होतो. माणसाच्या प्रत्येक इंद्रियाला विषय भोगांची इच्छा असते. शहाणपण तर येत असते पण ते टिकत नाही. इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगाने क्षणिक सुख मिळत असते. भोजन स्वादिष्ट असेल तर त्यातून जरुरीपेक्षा जास्त खाल्ले जाऊ शकते आणि मग अजीर्णही होऊ शकते व मग पचन होण्यासाठी गोळ्या घ्याव्या लागतात. अशा वेळी रुची आणखी खावायला सांगते पण नीती मना करते. स्वामी शंकराचार्य म्हणूनच आज्ञा करतात, स्वाद्वन्नम न तू याच्यताम विधिवशात प्राप्तेन संतुष्यताम. स्वादिष्ट अन्नाची याचना करू नका. दैववशात जे काही मिळेल त्यात संतोष माना. स्वादिष्ट अन्न खाणारा भजन करू शकणार नाही. नीतीचे फळ आरंभी कष्टदायी असूनही अति सुखदायी असते. या उलट विषयानंदाचे सुख आरंभी सुखदायी असून त्याचा परिणाम अंती दुःखदायीच होतो. ज्याचे जीवन शुद्ध व पवित्र आहे त्यालाच भजनानंद मिळत असतो आणि तोच आनंद टिकाऊ असतो. नीतीच्या अधीन राहून जो पवित्र जीवन जगतो त्याला ईश्वराचे ज्ञान प्राप्त होत असते. सुनीतीपासून ध्रुव मिळतो. सुनीतीचे फळ ध्रुव आहे. सुनीतीचा पुत्र ध्रुव आहे. ध्रुव म्हणजे अविनाशी असून आनंदाच्या सुखाच्या ब्रह्मानंदाचा कधी विनाश होत नाही. जो नीतीच्या अधीन राहतो तो सदाचारी बनतो आणि जो रुचीच्या अधीन राहतो तो दुराचारी होतो. तुमच्या समोर दोन आनंद आहेत, विषयानंद व परमानंद. तुम्ही कोणता पसंत कराल? भजनानंदच पसंत करण्यास योग्य आहे. पहिला आनंद क्षणिक सुख देतो आणि परिणामी तो दुःखदायी असतो. दुसरा आनंद प्रारंभी कष्टदायी असतो परंतु अंती सुखद असतो. दोन मित्र यात्रेला निघाले. एकाची सवय अशी होती की त्याला पलंग गादी मिळाल्याशिवाय झोपच येत नव्हती. त्याने आपला बिछाना बांधून घेतला पण तो उचलण्यास हमाल मिळाला नाही म्हणून त्याला सर्व सामान स्वतःच उचलावे लागले. रस्त्यात त्याला एक सज्जन ग्रस्त मिळाले. त्या महाशयाची ती अवस्था पाहून ते सज्जन त्याला म्हणाले की हे ओझे किती कष्टदायी आहे, त्याच्याशिवाय तुम्ही यात्रा का करीत नाही? तेव्हा तो ग्रस्त म्हणाला, हे ओझे मला जरी उचलावे लागत असले तरी रात्री झोपताना किती सुख असते. रात्रीच्या आनंदासाठी संपूर्ण दिवस तो ओझे घेऊन फिरत होता, मग रात्री कसा आनंद मिळत असेल? ही कथा दुसऱ्या कोणाची नसून आपलीच आहे. जीवात्मा यात्रा करण्यास निघाला आहे. क्षणिक सुखासाठी माणूस संपूर्ण दिवस गाढवासारखी मेहनत करीत असतो. म्हणजे तो जो माणूस डोक्यावरून ओझे वाहत होता म्हणजे तो कोण? आपण संसाराचे ओझेच वाहत असतो ना. कशासाठी? रात्रीचं सुख मिळवण्यासाठी. त्याला कशी झोप मिळावी म्हणून तो म्हणत होता ना की मला ते ओझं वाहत होता. तसंच माणूस सुखासाठी संपूर्ण दिवस गाढवासारखी मेहनत करीत असतो. दिवसभर कष्टाचे डोंगर डोक्यावर घेऊन सारखा भटकत असतो. क्षणिक सुखासाठी किती चिंता किती कष्ट तो सहन करीत असतो. विशेष सुख क्षणिकच नाही तर तुच्छही आहे.
पुंडलिकावरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन